I am back. I am so sorry for not being so much active on this account. Like भाई प्रचंड आळस येतो मला. प्रचंड. सगळ्यात असं डोकेदार लोक ना एकदम आळशी असतात. त्यांना माहिती त्यांचं डोकं खूप चालतं, ते खूप पुढे जाऊ शकतात, बट ते खूप आळशी असतात. आणि त्यातलीच एक व्यक्ती आहे मी. एनिवेज, गेट रेडी विथ मी. कारण की आज माझी मम्मी भेटणार आहे माझ्या. आणि हा, जे लोक पण विचारतात की माझ्या मम्मीला माहिती आहे का की माझं बॉयफ्रेंड आहे, ऑफकोर्स. तुम्हाला वाटतं का मी एवढी बकचोदी करेल knowing my mother doesn't know? Anyways, let me show you guys माझं setup, like very cool setup I have. तुमची कूलची डेफिनेशन काय मला नाही माहिती. हे माझा दुसरा फोन आहे, हे माझी लिपस्टिक आणि हे बाकीचं माझं मेकअपचं सामान आणि हे माझं सेटअप. लिटरली व्हेरी कूल. एनिवेज, तर मी आणि माझा बॉयफ्रेंड लिटरली 2 महिन्यानंतर भेटतोय. 2 महिने कळताय तुम्हाला? 2 महिने. तो आय एम व्हेरी मच एक्साइटेड. एव्हरी टाइम वी मीट कोणतं तरी इव्हेंट असतं किंवा काहीतरी इव्हेंट असतं म्हणून तेव्हाच आम्ही भेटतो. भाई काय बकवास चीज आहे. आम्ही असं नॉर्मली भेटतच नाही. एनिवेज, तर मग आज पण त्याचा शो आहे कोथरूडला. तो मी आणि माझी मम्मी चाललोय. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल माझ्याकडे खूपच हायफाय मेकअप आहे, आय एम सॉरी गाईज टू डिसपॉइंट यू. द ओनली ब्रँड आय हॅव द मोस्ट इज दिस इनसाइड. लिटरली गरिबांचा मेकअप. लाईक नॉट गरिबांचा, इट्स व्हेरी गुड, बट आय जस्ट फील लाईक की जर तुम्हाला लिटरली एकदम असं काहीतरी हायफाय कुठं जायचंय, you cannot use these products. But I am very much dumb in makeup, तो ऑब्विसली मला काही जास्त माहित नाही. तर आता माझा भाऊ माझ्या मम्मीला म्हणतोय की तू कशाला चालली आहे, 11 वाजतील, 12 वाजतील, लवकर जाऊ, ब्ला 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 ब्ला. द ओनली नॉन सपोर्टिव पर्सन आई हैव इन माय फैमिली इज हिम. तुम अगर इधर मेकअप सीखने आए हो मेरे से, ओ माय गॉड, कधी चांगलं झालं कधी नाही झालं, इट्स नॉट इन माय हँड्स. कम्प्लिटली देवावर सोडून देते. कधी माझं चांगलं होतं कधी नाही होत. मी इकडं काय पण करते माझ्या थोबाडाला लिटरली. तो आता मी हे जुनं खुनं फाउंडेशन आहे त्याला मी मिक्स करणार आहे विथ कन्सिलर, बिकॉज हे माझं शेड नाहीये. बिकॉज आता हे तुम्हाला दिसत असेल माझं शेड आहे, बट इट्स नॉट. मी काळी दिसते याच्याने, मी आहेच, बट अजून कशाला स्वतः हाताने घाण करायची. मला दिसत असेल तर यस. भगवान भरोसे सब है, भगवान भरोसे सब है. देखो एकदम परफेक्ट शेड. इट्स नॉट. सोड ना बाई, कोण बघताय मला तिकडे? ऑब्विसली कोणतरी बघताय म्हणून तो एवढा थोबाड करून मेकअप चालली. बहुत ज्यादा हो गया ये. Not bad. खूपच पांढरं केलंय का मी? हा, द थिंग इज की आम्ही आधी नाही भेटणार आहे, त्याच्या शोच्या अगोदर नाही भेटू शकणार आहे, कारण की त्यांचे थिएटरमध्ये ऑलरेडी दुसरा शो असणार आहे. म्हणजे त्यांना स्लॉट भेटला आहे 1 तास अगोदरचा. तर त्या 1 तासामध्ये त्यांना करायचं आहे साऊंड चेक आणि लाईट्स आणि त्यांचं सेटअप वेटअप, म्हणून इट इज इम्पॉसिबल. बाद में ही मिलते आएगा. आणि बाद में पण माझी मम्मी नुसतं बोलणार चल 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 चल, लवकर चल, लवकर चल, लवकर लवकर. तर इन शॉर्ट आम्ही भेटणार आहे फॉर लाईक 10 to 15 मिनिट्स. 2 महिन्यानंतर. 2 महिन्यानंतर किती टायमासाठी? 10 to fucking 15 मिनिट्स. कोणीतरी मला अवॉर्ड द्या फॉर हॅव्हिंग सो मच पेशन्स. मी अशी मुलगी नाहीये, मला अटेन्शन लागती 24 तास. त्याला पण अवॉर्ड द्यायला पाहिजे कोणी, बट नाही, मला द्या. ए यार, मस्त केलं राव, मस्त दिसतंय. काय स्मार्ट मुलगी राव मी. आय डोंट नो वाय माझा बॉयफ्रेंड मला पूजत का नहीं. लाइक काय भारी मुलगी है राव मी. तो अभी हम लगाएंगे ये क्या है, पाउडर जैसा चीज, और इसका भी हालत देखो तुम, सब टूटा फूटा है. नो वंडर वाय माझा थोबाड एकदम गू खातो. लेट्स नॉट गो देयर, लेट्स नॉट गो डाउन द gutter. If I talk about my face, I'm literally going to cry. Literally going to fucking cry. Don't wanna cry, don't wanna cry. अभी हम इसको करेंगे फिक्स हमारे बेस को, जो कि बहुत अच्छा हुआ है.
तर त्यांचा 8 तारखेला वापस शो आहे. मजा आएगी. Anyways, let's move on. Like I have this blush. मिला क्या मिला. सगळे मला म्हणतात माझं नाक खूप सरळ आहे. हे तर मी नॉर्मल फेस आहे तेव्हा सरळ आहे, बट जेव्हा मी हसती तेव्हा काय आहे. तुम्हाला मी सांगते, फॉर अ व्हेरी लॉंग पिरियड ऑफ टाइम आय थॉट माय नोज वॉज द शेप ऑफ पी. कॅन यू गाइज इमॅजिन. बघा, थिंक अबाउट इट. क्लाउन इज क्लाउनिंग. अभी हम हमारे डोळे कैसे करें, थिंक हम वही करेंगे जो हमको आता है. फालतू चोमड़ापना करके हमारा थोबाड और मेकअप खराब नहीं करेंगे. आई थिंक 100 रुपयाचा झुडिओचा ब्राउन काजल, जे की नीट लागत पण नाही आता. आई है रडायला येत आहे. अभी हम लेंगे ब्लॅक आई शॅडो. नो ब्रँड. मी अजून सिरियस नाही मेकअप बद्दल. जेव्हा मी सिरियस झाली ना मेकअप बद्दल, तुम्हाला नुसतं फेटी चलेल. चला, वेट अँड वॉच. शेंबुडे यायला लागलाय आता. तर वी हॅव ब्लॅक काजल, बट हा हिमालयाचा आहे आणि खूप जुना आहे तो. आय डोंट थिंक सो इट विल लास्ट, बट ठीक आहे, लगा लेते. घाबरू नका, मीच आहे. माझ्या अंगात काही आलं नाही अजून, यायचंय. I need to stop doing this weird ass shit. It just makes me look stupid. शेंबुडी यायला लागलाय बाई. हा, हे बघा, मार्स आहे माझ्याकडे. मार्स हे बघा, कळलं ना. म्हटलं तुम्हाला, थांबा जरा, थांबा. येत आहे माझ्याकडे चांगलं ब्रँडेड मेकअप. येत आहे, जरा थांबा. I think we are going to go with golden. Am I looking like a fucking clown? I just feel like I'm looking like a clown. Notice नहीं हो रहा है ना कि मैं clown लग रही हूँ. I think I'm done. इसको वापस सेट कर देते हैं अभी हम. ये है OG ब्राउन लिप लाइनर. आई थिंक मरून है ये. खरं सांगू तर एवढा लिपस्टिक लावून काय फायदा नाहीये. जेव्हा फोटो काढायची बारी असेल ना, तर हे सगळं निघालेलं असेल. मी तुम्हाला सांगते, कुठं जाती काय माहिती लिपस्टिक. मी दुनियातली जगातली किती पण मला एकदम असं नॉन ट्रान्सफरेबल, नॉन वॉट एव्हर फक, ती लिपस्टिक मी खाऊन टाकेल. लिटरली खाऊन टाकेल. वो मेरे मुंह में चली जाएगी समहाउ, मुझे नहीं पता कैसे. यूज करेंगे लैक्मे की रेड लिपस्टिक, बिकॉज आई लव रेड. व्हाई नॉट. तो आता वाजलेले आहेत 7:30 और आम्हाला निघायचं आहे 8 वाजता. तो दिस इज व्हॉट माय मेकअप लुक्स लाईक. यावेळेस मी डिसाईड केलं काही नवीन घेत बसणार नाही. एवढा स्पेशल माणूस आहे ह्याचा मतलब हे नाही त्याच्यावर पैसे उधळावे माणसाने. थोडा अक्कल हवी मला. जुना कुर्ता घालूनही माणूस प्रिन्सेस दिसू शकतं. बाई, तुमचा ग्रामर गेला तुमच्या बस. जस्ट सो यू गाइस, तुम्हाला माहित असेल तर हे त्यांनी मला दिलेलं आहे. इट्स लाइक अ ए बिकॉज इट्स इज इनिशियल. फिर मैं मेरे अंगठ्या एकदम फ्लेक्स कर रही हूँ क्योंकि भाई काय सुंदर दिसते यार मी. काय भाई, काय यार, कायच यार. शिवानी मला शब्द नाहीत माझ्याकडे. एवढी सुंदर मुलगी यार भाई. हा तर एकदम फिदा होणार आहे मला बघून आज. भाई, मला असं का वाटतंय मी येऊन रडणार आहे. मी एवढी खुश काय. एनिवेज, तर मग आम्ही निघालो. त्याच्यासाठी मी काहीतरी आणलं होतं बिकॉज खाली हात मैं नहीं जाती, मेरे बॉयफ्रेंड से मिलने. आणि मग तिथे आम्ही लवकर पोहोचलेलो. तर माझी मम्मीनी कच्ची दाबेली खाल्ली आणि तवर यांचा साऊंड चेक होत होता. लिटरली इनका साउंड चेक हो रहा है एंड आई कैन हेयर माय बॉयफ्रेंड्स वॉइस. इट्स सो क्यूट. जस्ट सो यू गाइज नो, मैंने बैक स्टेज में उसको देखा भी नहीं है, तो आई एम वेरी वेरी मच एक्साइटेड टू सी हिम. कब खोल रहे हैं, मुझे मेरे बॉयफ्रेंड को देखना है. ओके, तो अभी ये आने वाले हैं. अभी लाइट बंद होने वाली है. ओके, अटेंशन पीपल, फर्स्ट लोग मेरे को चश्मा पहनने दो, मेरे को दिखता नहीं है. लाइट्स बंद हो रही है. स्वराज्याचा आख्या. अरे यार, लाइट्स बंद हो गई. I'm sorry. आता व्हिडिओ काढ ना. सरळ काढ. लवकर काढ. व्हिडिओ काढ. व्हिडिओ फोटो.
तर जर इन सिम्पल वर्ड्स मी ह्या शोला एक्सप्लेन करू तर ज्या मावळ्यांनी आपला स्वराज्य घडवला, महाराजांना साथ दिली, त्यांना आपली सगळी रिसेंट जनरेशन विसरत चालली आहे. अँड लेट्स बी ऑनेस्ट, आत्ताच्या जनरेशनच्या सिलेबस मध्ये तर हे घंटा इन्फॉर्मेशन नसणार आहे. आता कोणते कोणते लोक बोलेल की मी काय करू हे इन्फॉर्मेशन जाणून, तर मी विचारते काय केलं तुम्ही स्ट्रेंजर थिंग्स बघून? काहीच नाही. बट हा शो बघून तुम्हाला कळेल तर की रायगड आणि सिंहगड सारखे कित्येक फोर्ट्स जे आज नुसतं ट्रेकिंग आणि टुरिस्ट प्लेस आहे, त्यांना जिंकायच्या मागे किती लोकांचा हात आहे. स्वराजाचा आख्यान यांचा नेक्स्ट शो होणार आहे 8 जानेवारीला हडपसर मध्ये. मी तर येणारच आहे, तुम्ही पण या. इंस्टाग्राम हँडल आणि तिकीट्सचे लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकून देईन. आत्ता शो संपलाय आणि मी तुम्हाला म्हटलं होतं ना, माझी मम्मी लिटरली इज गोइंग टू बी लाईक लवकर चल लवकर चल लवकर चल. तिचं तेच चाललंय आता. लिटरली जस्ट संपलाय, जस्ट लाईक मी त्याला भेटली पण नाही. लाईक व्हॉट द हेल ही. बट आता खूप लोक तिथं फोटो काढायला चाललेत, सो आय एम गोइंग टू लेट हिम हॅव हिज मोमेंट. स्टेजवर खरंच खूप जास्त गर्दी आहे भाई. मी कस काय जाऊ एवढे गर्दी त्याला भेटायला? तो मुझे बहुत शर्म आ रही है, तो लेट्स गो. तो फाइनली भाई लोगों मिला दिया बॉयफ्रेंड को मम्मी से. सब पैर वैर भी छू लिया उसने. ओ माय गॉड. बट इधर मेरे साथ धोखा हो रहा है. सांगितलं होतं लवकर निघायचं. तर ही वॉज लाईक रात्रीचे 12:30 वाजलेले आहेत, लवकर जा घरी, रात्रीचं कोण नसेल रोडवर, लवकर जा लवकर जा. आय वेटेड फॉर 2 फ्रीकिंग मंथ्स टू मीट हिम आणि मी काय भुलली पण नाही त्याच्यावर भाई.